जुन्नर वन विभागाकडून मानवानी बिबट संघर्ष टाळण्याबरोबरच वन्यप्राणी बिबटचे व्यवस्थापन होण्याकरिता जिल्हा प्रशासनामार्फत प्रभावी उपाययोजना सन 2020 ते 2025 या कालावधीत 185 बिबट बछडे पुनर्मिलन, आतापर्यंत 68 बिबट पकडले. जुन्नर वन विभागांतर्गत बिबट हल्ल्यात सन 2025-26 या वर्षात 5 नागरिकांचा मृत्यू, 5 जखमी, तर बिबट हल्ल्यात 1657 जनावरांचा मृत्यू झाला असून त्याकरिता 1,61,16,889 रुपयांची भरपाई. याशिवाय 17 हेक्टर 7 आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून त्यासाठी एकूण 9,79,900 रुपये इतकी नुकसान भरपाई जिल्हा प्रशासनाकडून अदा. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती. जुन्नर वन विभागात जुन्नर, ओतूर, शिरूर, घोडेगाव, मंचर, राजगुरुनगर आणि चाकण वन परिक्षेत्राचा होतोय समावेश. जिल्हा परिषदेच्या रेटवडी गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे यांनी शनिवारी वाफगाव गणातील शेतकऱ्यांसाठी किसान या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाची घडवली भेट. आमदार बाबाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयसिंग भोगाडे यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेच्या रेटवडी गटातील शेतकऱ्यांसाठी सलग दुसऱ्या दिवशी किसान कृषी प्रदर्शनाची पर्वणी. दीप्तीताई प्रसाद भोगाडे फाउंडेशनच्या माध्यमातून 2 दिवसात 1100 शेतकऱ्यांनी आधुनिक शेती आणि तंत्रज्ञान अनुभवत जगभरातील प्रगत शेतीची घेतली माहिती. सहाव्या राज्यस्तरीय मास्टर गेम्स वेट लिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये कृषी विभागाच्या सहाय्यक कृषी अधिकारी ज्योती राक्षे यांना गोल्ड मेडल. सलग दुसऱ्या वर्षी ज्योती राक्षे यांची सुवर्ण कमाई. भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र राज्य मास्टर गेम्स वेट लिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंग स्पर्धेला शनिवारपासून प्रारंभ. विजेत्या ज्योती राक्षे यांना नितीन म्हाळसकर आणि विकास वाघमारे यांनी केले मार्गदर्शन. पुणे नाशिक रेल्वे मार्ग खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातून गेलाच पाहिजे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील सरपंच, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योजक, सर्वपक्षीय कार्यकर्ते, विविध संघटना यांची एकत्रित बैठक मंचर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरदचंद्र पवार सभागृहात रविवारी 14 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता माजी खासदार तथा पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील आणि राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार. सन 2004 पासून पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा सातत्याने पाठपुरावा मी लोकसभेत केलेला असून खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्वाचा. या बैठकीला ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले आवाहन. पिंपरी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत भाजी मंडई आणि खाऊ गल्लीचा उपक्रम. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पदाधिकारी, गावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेत भरला आठवडे बाजार. शालेय उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञान आणि कौशल्य ज्ञानात भर. पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आळंदी शहर परिसरात बेकायदा देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि जिवंत कारतूस बाळगणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या. धर्मेंद्र हरिप्रसाद सेन, वय वर्ष 25, सध्या राहणार सोळू, मूळ मध्य प्रदेश, याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. चरोली खुर्द येथे आळंदी मरकळ रस्त्यावर PCS चौकात पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा गुंडाविरोधी पथकाची कारवाई. आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद.